जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन आणि थंडगार रेसिपी सोबत आली आहे. तर जसं की तुम्हाला माहितीच आहे, उन्हाळा किती जास्त वाढलाय आणि त्यातल्या त्यात काहीतरी थंड प्यायची इच्छा ही सारखीच होते. आणि पोटाला थंडावा जास्त देणारा काही पदार्थ असेल ते म्हणजे ताक. रोज मला द्या, मी तर रोज पिईन. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी छान असा मसाला ताक बनवणार आहे, जरा हटके पद्धतीने. आणि त्या ताकासाठी लागणारा ताकाचा मसाला सुद्धा आपण घरीच बनवणार आहोत. म्हणजे आजच्या रेसिपीमध्ये तुम्हाला ताकाचा मसाला कसा बनवायचा ते सुद्धा सांगते आणि वेगळ्या पद्धतीचा मसाला ताक कसं बनवायचं ते सुद्धा सांगते. तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी, हा ताकाचा मसाला बनवण्यासाठी ना सगळ्यात आधी तर कढई किंवा पॅन जे काही तुम्ही घेणार आहात ना, हाय फ्लेमवर चांगलं कडकडून गरम करून घ्यायचं आणि नंतर फ्लेम बारीक करायची आपल्याला. आता त्याच्यामध्ये 3 मोठे चमचे जिरं घेतलंय मी. आणि जितकं जिरं ना त्याच्या 1 चमचा कमी मी इथे धने म्हणजे 2 चमचा धने घेतलेले आहेत. त्याचसोबत 1 चमचा ओवा आणि 10 ते 12 काळी मिरी आणि 2 लवंग घेतलेले आहेत. आता बारीक गॅसवरच मस्त सुगंध सुटेपर्यंत हे सगळे जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे. करपवायचे अजिबात नाहीयेत आणि हाय फ्लेमवर तर बिलकुल पण तळायचे नाहीयेत, बिकॉज एक वेगळाच असा स्मेल येतो मग मसाल्याला. मी आधी चांगला ना कढई गरम करून मग बारीक केलेली आहे. आणि आता हे सगळे जिन्नस मिक्स करत करत ना छान असा वास सुटेपर्यंत, थोडासा लालसर कलर येईपर्यंत भाजून एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण. आता हे बघा, मस्त असे सगळे आपले मसाले भाजले ना, बघू शकता. जास्त पण करपवायचे नाही. आता ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचेत आपल्याला. आणि हे मसाले गरम असतानाच थोडेसे बघा हाताने असे पसरवायचे आणि गरम असतानाच ह्यामध्ये 1 चमचा काळं मीठ टाकायचं आहे. आणि जर तुमच्याकडे हिंग असेल ना तर तुम्ही हिंग पण टाकू शकता. थोडासा हिंग आवर्जून टाका, खूप छान टेस्ट येते. आता माझ्याकडे नाहीये त्यामुळे मी नाही ऍड केलंय. आता हे मसाले थंड होऊ द्यायचे मस्तपैकी आणि मग मिक्सरला बारीक करायचं. मसाला मस्त वाटून झाला ना मंडळी, की असं एखादं आपल्याकडे ना काचेचं भांडं वगैरे असतं ना त्याच्यामध्ये किंवा काचेच्या सुक्या भरणीमध्ये भरणी मस्त धुवून व्यवस्थित सुकवायची आणि मगच हा मसाला त्याच्यामध्ये भरायचा. नाही तर थोडासा त्याला हवा वगैरे लागली ना अशा गाठी गाठी होतात त्या मसाल्याच्या. आणि बघू शकता अगदी झटपटा ताकाचा मसाला ना तुम्ही अगदी महिना 2 महिने भरून ठेवू शकता पॅक भरणीमध्ये. पण मी तरी सजेस्ट करेन की काचेच्या किंवा असं जे आपले भांडी असतात ना त्याच्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकता. आणि सुगंध इतका छान सुटलाय ना, मी जे माप सांगितलंय ना त्या मापाने तुम्ही बनवून बघा, खूप छान होतो. आणि कधी आता गरमीचा आपण ताक आणतोच, त्याच्यात 1 चमचा टाकायचा आणि प्यायचं, खूप छान लागतं. आता आपला मसाला तर रेडी आहे. आता मस्त असं मसाला ताक बनवूया, तेही थोड्या हटक्या पद्धतीने. तर म्हणजे आता आपला ताकाचा मसाला तर रेडी आहे. आता मस्त मसाला ताक करण्यासाठी मी इथे 1 मोठी वाटी ना दही घेतलेलं आहे. थोडंसं आंबट दही असलं ना तर अजून भारी लागतं ताक. तुम्ही डायरेक्टली ताकाचा सुद्धा वापर करू शकता. आता या दह्यामध्ये ना थोड्याफार गुठळ्या असतात, त्यामुळे रवीच्या साहाय्याने ना थोडंसं असं दही घुसळून घ्यायचं, म्हणजे ताक ना प्यायला सुद्धा खूप छान लागतं. हे बघा, मस्तपैकी अशा सगळ्या गुठळ्या मोडायच्या त्याच्या. आणि असं दही घुसळून झालं की आता ना ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी आपण एक ना ताजा ताजा मसाला करून घेणार आहोत. तो कसा बनवायचा ते सांगते तुम्हाला. आता जे दही फेटून घेतले ते एक बाजूला ठेवायचं. मिक्सरचं भांडं घ्यायचं, स्वच्छ त्याला ना सुकं करून घ्यायचं. आता त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली, 1 वाटी पुदिन्याची पानं, त्याचसोबत 1 ते 2 बारीक चिरलेली हिरवी मिरची. आणि आपण जो आता मसाला बनवला ना ताकाचा तो मस्त मोठा 1 चमचा भरून टाकायचा आहे. त्याचसोबत ना चवीपुरतं मीठ, आपलं नॉर्मल मीठ आहे, बिकॉज मसाल्यामध्ये आपण काळं मीठ टाकलंय ना, सो आता नॉर्मल मीठच टाकायचं. आणि थोडंसं पाणी टाकून हे वाटण ना मस्त बारीक करून घ्यायचंय आपल्याला. अगदी थोडं पाणी टाकायचं आहे, जास्त पण टाकायचं नाहीये आपल्याला. हे बघा, बस झालं. आणि आता वाटून घ्यायचं बारीक. तर आता आपलं हे जे घुसळलेलं दही होतं ना त्याच्यामध्ये आपण बाकीचे जिन्नस ऍड करूया. आपण जो हा हिरवा मसाला वाटून घेतलेला ना त्याच्यामधला मी 1 चमचा ऍड करते, बिकॉज दही थोडंसं आहे. जर तुमच्याकडे दही जास्त असेल तर तुम्ही जास्त सुद्धा टाकू शकता. आणि जर तुम्ही हा मसाला पाणी न टाकता बनवला ना तर फ्रीजमध्ये सुद्धा स्टोर करून ठेवू शकता. त्याचसोबत आता ना ह्याच्यामध्ये आपण मसाला मीठ ऑलरेडी सगळं टाकलेलं आहे, त्यामुळे काहीच टाकायची गरज नाहीये. थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि परत रवीच्या साहाय्याने मस्त असं घुसळून घ्यायचं आहे आपल्याला. सगळा मसाला व्यवस्थित असा दह्यात मिक्स करून घ्यायचा आहे. अजिबात गुठळ्या नाही राहू द्यायच्या, नाही तर मग पाणी एक बाजूला दही एक बाजूला असं ते व्यवस्थित नाही लागत. हे बघा, घुसून झालं की असं ना बाजूला काढायचं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मस्त असं थंडगार पाणी.
आता पाणी टाकलं ना, परत एकदा हे व्यवस्थित आपल्याला ना रवीच्या साहाय्याने घुसवून घ्यायचंय. जर तुमच्याकडे मातीचं मटकं किंवा मोठं काही असेल ना भांडं, घेऊ शकता. आता सध्या माझ्याकडे तरी हेच अवेलेबल आहे, त्यामुळे मला हेच घ्यावं लागतंय. आता हे सुद्धा व्यवस्थित मिक्स केलं की माझं फेवरेट साहित्य मसाला ताकमधलं ते म्हणजे ही छोटीशी बुंदी. असली भारी लागते ना राव, मला ताकापेक्षा ही बुंदीच जास्त आवडते. नसेल काहीच हरकत नाही. आणि त्याच सोबत मस्त 2 असे आईस क्यूब. असल्या कडाक्याच्या उन्हाळ्यात काहीतरी थंड हवं ना राव. मस्त असं आपला मसाला ताक तर तयार आहे, तेही आपण स्वतः घरी बनवलेल्या मसाल्यांपासून. तर चला ह्याला सर्विंग बाउलमध्ये काढून मस्त याचा आनंद घेऊया. तर मंडळी, ह्या कडाक्याच्या उन्हाळ्यात पोटाला आणि डोक्याला सुद्धा थंडावा देणारं मस्त असं आपलं मसाला ताक तयार आहे, तेही घरी बनवलेल्या ताकाच्या मसाल्यापासून. आणि हे दिसायला जितकं सुंदर दिसतं ना, तितकंच प्यायला सुद्धा भन्नाट लागतं. आणि तुमच्याकडे बुंदी नसेल, नाही टाकली तरी काही हरकत नाही, पण असेल ना तर अवश्य टाका. असली भन्नाट लागते ना. त्याचसोबत वरून थोडासा आपण जो ताकाचा मसाला बनवलाय ना, तो स्प्रिंकल करायचा आणि मस्त एक आईस क्यूब टाकून द्यायचा राव. असलं भारी लागतं ना. आणि पुदिन्याचं पान सुद्धा वरून ठेवायचं थोडंसं डेकोरेशनसाठी. आणि तुमचं मसाला ताक तयार आहे. असलं भन्नाट लागतं ना राव. एकदा नक्की बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.